पहाटे 4ची रहस्यमय घटना। भरधाव कार कालव्यात कोसळली, तिघांचा मृत्यू। चालक बचावल्याने तपासाला वेगळे वळण। नातेपुते तालुका माळशिरस परिसरात काल म्हणजेच शुक्रवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली। या घटनेत नीरा उजवा कालव्याच्या पुलावरून कार कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चालक सुनील टिळेकर हे थोडक्यात बचावले। परंतु हा अपघात होता की अपघाताच्या बहाण्याने घातपात, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे सुमारे 4च्या सुमारास MH43 CC 0158 क्रमांकाची इर्टिका कार भरधाव वेगात जात असताना नातेपुते शहरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील पुलावरून अचानक नीरा उजव्या कालव्यात कोसळली। या भीषण अपघातात कारमधील प्रीती टिळेकर, हनुमंत जठार, मंजुळा जठार या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सुनील टिळेकर हे पाण्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले। या दुर्दैवी घटनेच्या घटनास्थळी तपास करताना काही संशयास्पद बाबी पोलिसांच्या समोर आल्या आहेत। ज्या ठिकाणावरून कार कालव्यात कोसळली त्या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही टायर मार्क आढळले नाहीत, तसेच पुलाजवळील झाडे-झुडपे देखील सुस्थितीत असल्याचे दिसून आले। त्यामुळे कार अचानक नियंत्रण सुटून पडली की जाणीवपूर्वक ढकलण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याशिवाय अपघातानंतर चालक सुनील टिळेकर यांनी आपल्या मोबाईलवरून फोनशिरस येथील मामांना घटनेची माहिती दिल्याचेही समोर आले आहे। मात्र इतक्या मोठ्या अपघातात गाडीचे मोठे नुकसान होऊनही त्यांचा मोबाईल सुरक्षित कसा राहिला, तो पाण्यात भिजून बंद का पडला नाही, याबाबतही पोलिसांकडून शंका व्यक्त होते। कौटुंबिक पार्श्वभूमी देखील या प्रकरणात महत्त्वाची ठरत आहे। सुनील टिळेकर हे आपल्या पत्नी प्रीती टिळेकर यांच्यासह सासरे हनुमंत जठार आणि सासू मंजुळा जठार यांच्यासोबत मुंबईतील खारघर येथे राहत होते। मात्र पती-पत्नींमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। हे वाद गेल्या महिन्यात अधिक तीव्र झाले होते। 2 महिन्यांपूर्वी हनुमंत आणि मंजुळा जठार यांनी दहिसर परिसरात स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली होती। दरम्यान रामनवमीच्या निमित्ताने हे कुटुंब फोनशिरस येथे आले होते। त्यानंतर पुन्हा मुंबईला परत गेले आणि शुक्रवारी पहाटे आपल्या मुलाला घेण्यासाठी गावी येत असताना ही दुर्घटना घडली आहे। या घटनेमुळे नातेपुते परिसरात खळबळ उडाली असून हा अपघात की घातपात याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत। पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।